सो हाय हॅलो नमस्ते, मी हर्षदा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला थंबनेल वरून कळालं असेल की आपला हा व्हिडिओ कशाशी रिलेटेड होणार आहे। हा हॉल व्हिडिओ होणार आहे जे की मी कुर्ता सेट आणि असे मागवलेले आहेत, तर ते तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करूया। सो इथे मी घेऊन बसलेले आहे, टोटल माझ्याजवळ 7 सेट आहेत तर मागवलेले आहेत। तर आपण मी जास्त बडबड नाही करत, आपण डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूया। सो आता इथे आहे हा फर्स्ट कुर्ता जो आहे, तर हा आणि ॲक्च्युली हे मीशोवरून मागवलेले आहेत आणि मला क्वालिटी पण आवडली आहे, तो मी इथे तुम्हाला दाखवते। तर हा जो आहे हा मस्त पेस्टल कलर म्हणजे लाईट कलरमध्ये होणार आहे। हा खूप छान आहे, तर तुम्ही बघू शकता इथे याचा असा कसा पीची पिंक किंवा असं काही म्हणू शकतो, तुम्ही माहित नाही आता तुम्हाला कसा दिसतोय तो, पण हा असा छान कुर्ता आहे आणि त्याला खाली अशी छान व्हाईट कलरची जी आहे ती पॅन्ट स्टाईल सलवार आहे त्याची। सो पॅन्ट स्टाईल मध्ये आहे आणि इथे मस्त छान इलास्टिक आहे आणि इलास्टिक असल्यामुळे कसं कम्फर्ट म्हणजे मला तरी जास्ती चांगलं वाटतं नाडीपेक्षा, जी आपण नाडी बांधतो त्याच्यापेक्षा। तर हे असा खाली व्हाईट कलरचा कुर्ता नाही सॉरी व्हाईट कलरची सलवार आहे याची आणि पॅन्ट स्टाईल आहे, इथे मी तुम्हाला दाखवते। आणि त्याच्यानंतर हा कुर्ता आहे जो की खूप छान आहे, म्हणजे मला आवडला। थोडा सी थ्रू आहे पण कलर खूप छान आहे, कलर कॉम्बिनेशन आणि ते म्हणजे मला आवडलेलं आहे। हे वरती असं आणि ते खाली असं वेगळं काहीतरी छान वाटतं। आणि तुम्ही याला इथे बघाल तर इथे छान अशी त्याला लेस दिलेली आहे, गळ्याला त्याचं छान काम आहे असं लेसचं। सो अशी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे हाताला पण त्याला असं त्यांनी थोडं वेगळं काहीतरी दिलेलं आहे। सो इथे तुम्हाला साईडला दाखवतेच आहे मी, तर मला तर खूप आवडलेलं आहे। फक्त आतमध्ये थोडं इनर वेअर करायला लागेल कारण थोडं सी थ्रू आहे असं पण। आणि हा ना कॉटन प्रॉपर कॉटन नाही म्हणू शकत, थोडा मिक्स वाटतोय पण छान आहे। ओव्हरऑल एकदम कम्फर्ट आहे, छान वाटतोय असं सुटसुटीत घालायला। आणि या सगळ्याच्या लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तो नेक्स्ट जो आहे तो हा व्हाईट कलरमध्ये आहे आणि हा पण खूप छान आहे। ह्याचा मला दुपट्टा पण खूप आवडला, मी तुम्हाला साईडला व्हिडिओ दाखवतेच आहे। आता मी हे म्हणजे कुठल्या साईजमध्ये मागवलंय काय असं ते सांगणार नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं होतं की साईज का सांगताय, तर माझ्या म्हणजे अंदाज यायला एकंदरीत की माझ्या साईजनुसार तुम्ही असाल तर तुम्हाला कुठला साईज ऑर्डर करू शकता, पण आत्ता नाही सांगणार आहे मी। सो इथे हा एक छान आहे, कॉटनचा आहे, अगेन व्हाईट आणि ब्लू कॉम्बिनेशन खूप मस्त आहे। हा पण याचं तुम्ही बघू शकता, याला इथे पण छान अशी काय म्हणू शकतो गळ्याला वर्क केलेलं आहे, इथे गोटापट्टी आणि इथे पण एक छान अशी गोटापट्टी स्टाईल, म्हणजे खूप छान वर्क आहे। आणि हा अंगरखा स्टाईल म्हणू शकतो आपण, मला माहित नाही म्हणजे त्याला काय नक्की म्हणतात, पण इथे साईडला अशी नॉट पण दिलेला आहे आणि त्यांनी खूप छान आहे बांधायला, तुम्ही टाईट ऍडजस्ट करू शकता। तर आणि ह्याचा खाली तुम्ही घेर बघू शकता, साईडला व्हिडिओ दाखवतेच आहे मी, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण कॉटन आहे प्युअर आणि खालचं डिझाईन पण खूप छान आहे। म्हणजे तुम्ही ऑफिसला घालू शकता किंवा कॉलेज किंवा छोटंसं काही फंक्शन असेल तरी तुम्ही छान त्याच्याबरोबर रेडी झालात तर खूप छान वाटेल तुम्हाला पण। आणि याच्याबरोबर याला खाली सलवार नाही मिळालेली आहे, हा 2 पीस आहे, म्हणजे एक ओढणी आहे आणि हा कुर्ता आहे। सो आपल्याला काहीतरी खाली व्हाईट कलरच मॅनेज करायला लागेल असं आहे ते, पण एकंदरीत छान आहे तो। आणि ह्याच्या ओढणी म्हणाली याची तर खूप छान म्हणजे मोठी आहे। मेन म्हणजे मला ओढणीचा ड्रेस असेल तर ओढणी मला छान मोठी आवडते। सो हिचा आहे तसा छान हे आहे आणि ह्याला इथे खाली पिको पण केलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं पण काही टेन्शन नाही आहे की बाबा पिको करायला लागेल किंवा असं। सो ते पण झालेलं आहे, सो तो रेडी टू यूज आहे, म्हणजे तुम्हाला काही वेगळं काम करायचं नाहीये, फक्त सलवार तुम्हाला व्हाईट कलरची ह्याच्यावरती बघायला लागेल, पण खूप छान आहे एकंदरीत। हा पण ड्रेस मला आवडलेला आहे। नेक्स्ट आपला हा जो ड्रेस आहे हा इंडिगो स्टाईलमध्ये आहे, अगेन ब्लू कुर्ती आहे आणि त्याची जी आहे पॅन्ट व्हाईट कलरमध्ये आहे। तर ही पॅन्ट जी आहे ती पण अगेन स्ट्रेट फिट आहे आणि त्याचं जे आहे इथे इलास्टिक आहे त्याला, त्यामुळे खूप कम्फर्ट आहे। आणि हा कुर्ता जो आहे तो पण 3/4 स्लीव्ज आहेत आणि इथे छान अशी त्याची जी काय म्हणतो कॉलर आहे, अशी स्टँड कॉलर आहे आणि इथे छान वी नेक आहे, तुम्ही बघू शकता। सो खूप छान आहे ओव्हरऑल आणि त्याचं फिटिंग पण मला आवडलेलं आहे, म्हणजे मस्त आहे आणि कॉटन असल्यामुळे कसं एकदम कम्फर्ट आणि छान वाटतो आणि असे कोझी फील देतो की हा मस्त ड्रेस आहे बाबा असं। सो हा एक छान प्रकार आहे, तो मला आवडलेला आहे। नेक्स्ट जो आहे हा कुर्ता आहे, हा छान फ्लोरल आहे आणि याचा थोडा डार्क कलर आहे पण असं घालून वाटत नाही।
ऍक्च्युली हा तुम्ही काही छोटंसं फंक्शन असेल, काही छोटी पूजा असेल किंवा असं, तर त्याच्यासाठी हा छान वाटला मला. हा दाखवते तुम्हाला. साईडला मी इथे व्हिडिओ पण दाखवते कसा दिसतोय, काय दिसतोय. हा थोडासा याला इथे घेर आहे, अनारकली पॅटर्न आहे. आलिया भट्टचे जे असे इथे कुर्तेज असतात ना, की इथे असं वरती आलेलं आणि अशा पॅटर्न मध्ये आहे हा. तुम्ही बघू शकता इथे याला छान असं वर्क दिलेलं आहे. गळ्याला असं छान वर्क आहे टिकल्या टिकल्यांचं, आणि त्या छोट्या छोट्या आहेत त्याच्यामुळे असं काही असं गॉडी किंवा नाही वाटत आहे. छान आहे. आणि 3/4 स्लीव्ज आहे आणि स्लीव्जला इथे छोटीशी अशी लेस आहे गोटापट्टी स्टाईल. आणि हा पण एक अगेन छान कॉटनचा ड्रेस आहे हा, आणि खूप छान बसतो मुळात, म्हणजे कम्फर्टेबल आहे. आणि हा फक्त सिंगल पीस आहे, म्हणजे कुर्ता आहे, याला पॅन्ट किंवा ओढणी असं काही नाहीये. म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे असं म्हणायला हरकत नाही. डार्क कलर जरी असेल ना तरी तो खूप छान आणि उठून दिसणार आहे. नेक्स्ट जो आहे तो अगेन हा व्हाईट आणि ब्लू कलर मध्ये आहे, लाईट ब्लू कलर आहे. आणि त्याचं पण मला खूप आवडलेलं आहे हे. मी सध्या असेच ऑलमोस्ट मागवलेले आहेत ज्याला ओढण्या आहेत, कारण माझ्याकडे आता सध्या ओढणीचे ड्रेस बिलकुलच नव्हते, सगळे कुर्तेच होते. तर म्हटलं जरा वेगळं काहीतरी मागूया, म्हणून मी ओढणी असलेले ड्रेस मागवले आहेत. खूप वर्षांनी किंवा म्हणजे खूप वर्षांनी ओढणी असलेले ड्रेस घातले असं म्हणायला पण हरकत नाहीये, पण खूप छान वाटलं. सो याला पण अगेन छान कम्फर्ट असं इलास्टिक आहे, आणि मला हे खूप आवडतं इलास्टिक असलेलं. याला कसं ना इमर्जन्सीमध्ये आपण नाडी काढा आणि असं सगळं, त्यापेक्षा हे खूप छान वाटलं मला इलास्टिकचं. सो हे पण अगेन पूर्ण तुम्ही बघू शकताय, पॅन्ट स्टाईलमध्ये आहे अगेन. ह्याची सलवार त्यामध्ये पण छान आहे. तर ऑलमोस्ट सगळ्या मला वाटतं मी आता पॅन्ट स्टाईलमध्येच मागवलेल्या आहेत सलवार, तर ते आत्ताच जरा सध्या ट्रेंडच आहे तो. सो त्याच्यामुळे तशाच येत आहेत. ही ओढणी आहे त्याच्यावरची, आणि ओढणी पण खूप मोठी आहे, तुम्ही साईडला बघू शकता. म्हणजे मला खूप आवडली. म्हणजे मेन म्हणजे आपल्याला ओढणीचे ड्रेसेस असतील तर ओढणी महत्वाची असते असं मला वाटतं, कारण ओढणी जर छोटी असेल तर त्याचा म्हणजे मजा नाही येत तो ड्रेस घालायला. सो ते एक छान आहे. आणि मग फायनली हा ड्रेस आहे. सो हा पण कॉटनच आहे आणि ह्याच्यावरची प्रिंट पण खूप छान आहे. फक्त सी थ्रू आहे, तर आतमध्ये इनर घालायला लागणार आहे, इनर वेअर करायला लागेल. पण ड्रेस खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि अम्ब्रेला स्टाईल आहे. आता शक्यतो माझी बॉडी जी आहे ती पेअर शेप आहे, सो ड्रेस बसायला थोडा प्रॉब्लेम होतो. पण मग हे असे जे अनारकली स्टाईल ड्रेसेस असतात ना, तर त्याच्यामुळे मला एकदम कम्फर्ट वाटते की असं बसायचा वगैरे असा काही प्रॉब्लेम येत नाही. ड्रेसेस कम्फर्ट चांगला होतो. सो हे असं आहे. आणि अगेन हे 3/4 स्लीव्ज आहेत, आणि याची लेंथ पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. सो असा हा एक छान कॉटनचा ड्रेस आहे, जो कधी पण आपण एक छोटंसं फंक्शन असेल किंवा काय असेल तर थोडं छान जरी रेडी झालो ना तरी खूप छान वाटतात. आणि हा नेक्स्ट जो आहे तो येल्लो कलरचा आहे, मस्टर्ड येल्लो कलर म्हणू शकतो. तर याचा पण कुर्ता आणि ओढणी आहे, आणि लॉंग असा त्याचा गाऊन टाईप म्हणू शकतो आपण. हळदीला किंवा अशा वेगवेगळे फंक्शन्स असतात ना लग्नात, तर तुम्ही असे घालू शकता, हळदीला पण घालू शकता. खूप छान आहे म्हणजे. आणि याचा जो नेक आहे तो छान असा पानाच्या स्टाईलमध्ये आहे, आकारामध्ये, तुम्ही बघू शकता. खूप क्यूट आहे. आणि याचे स्लीव्स जे आहेत ते फक्त मला फुल स्लीव्स आहेत, छान आहे. फक्त जो प्रॉब्लेम जो आहे ना, मी तुम्हाला इथे साईडला पण दाखवते, तर आहे प्रॉब्लेम असा की याला थोडं टाईट करून घ्यायला लागणार आहे हाताला. तुम्ही जर प्रॉपर लूज स्लीव्स मध्ये कम्फर्टेबल असेल तर काही नाही, पण जर तुम्हाला इथे थोडंसं छान चुन्या आणि टाईट हवा असेल ना, तर ह्याला थोडं तुम्हाला इथे स्टिच करायला लागेल. बाकी त्याचा घेर पण आहे तसा बऱ्यापैकी आहे, खूप छान आहे म्हणजे. आणि हा जॉर्जेट आहे, आणि मागे याला तुम्हाला नॉट दिलेली आहे, आणि छान लटकन आहेत त्याला. सो हा एक ओव्हरऑल खूप छान ड्रेस आहे जर तुम्हाला फंक्शनल हवा असेल काही असा. आणि त्याचा दुपट्टा जो आहे तो पण खूप छान आहे, ओढणी म्हणजे. सो त्याचं इथे बघू शकता तुम्ही, खूप मस्त असं त्याच्यावरती वर्क आहे, पट्टीचं लेस लावलेली आहे दोन्ही साईडला ओढणीला. याची ओढणी थोडीशी मला म्हणजे वन साईड घेणार असाल तर ओके आहे, पण त्याची लेंथ जी आहे ती थोडी कमी वाटली, आणि विड्थ पण थोडी कमी वाटली रुंदीला आणि असं ओव्हरऑल. पण ओव्हरऑल ड्रेस छान आहे, ड्रेसला नावं ठेवण्यात काहीच पॉइंट नाहीये. सो आपला नेक्स्ट जो आहे तो अगेन हा जो आहे असा छान व्हाईट आणि असं येल्लो कॉम्बिनेशन मध्ये आहे. जे फ्लावर्स जे आहेत ते येल्लो कलर मध्ये आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान आहे. आणि याचं नेक जो आहे तर त्याला इथे छान असं लेस लावलेली आहे, वर्क आहे छान त्या लेसचं. तो हा पण अगेन व्ही नेक मध्ये आहे, खूप छान आहे. 3/4 स्लीव्ज आहेत याचे, आणि खूप कम्फर्टेबल आहे. कॉटन आहे मुळात म्हणजे. तुम्ही ऑफिसला किंवा कॉलेजला
टीचर आहात कुणी असं तर घालून जाऊ शकता. खूप छान आहे, एकदम इझी. आणि आपल्याला कसं एकदम छान कम्फर्टेबल असं छान वाटतं ते, म्हणजे काही नाही. आणि ह्याचा अगेन तुम्ही परत बघू शकता छान इलास्टिक आहे. आणि ही अगेन स्ट्रेट पॅटर्न मध्ये आहे ह्याची सलवार. आणि ह्याची प्रिंट, ह्याच्यावरती प्रिंट आहे पूर्ण अशी, जशी याच्यावर नाही, कुर्तावर नाही. आणि याच्यावर अशी प्रिंट आहे, त्यामुळे खूप छान वाटतं असं वेगळं. आणि अगेन याच्यावरची ओढणी खूप मस्त आहे. आणि ओढणीला खाली असे गोंडे दिलेले आहेत. सो खूप छान आहे ओव्हरऑल, मस्त ओढणी आहे. म्हणजे सुळसुळीत आणि अशी छान बसणारी म्हणू शकतो ना आपण, तर तशी आहे. असं फील यायला पाहिजे ना ओढणी घेतल्या तर तसा येतो. खूप छान वाटली मला. सो हे एक आहे. तर हा ड्रेस पण मला खूप छान वाटला. सो ही होती ड्रेसेसची माझी खरेदी. आय होप तुम्हाला हे सगळे ड्रेसेस आवडले असतील. आणि खाली कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला कुठल्या प्रकारचे ड्रेसेस बघायला आवडतील, म्हणजे गाऊन असतील किंवा काही, म्हणजे तुम्हाला जे आवडत असेल ते. आणि या सगळ्या ड्रेसेसच्या लिंक ज्या आहेत त्या मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. मी प्राइस कशाची सांगितली नाही, कारण थोडीफार वेरी होते कधी कधी प्राइस. मग मी वेगळी सांगितली, तुम्हाला वेगळी मिळाली. सो त्यापेक्षा तुम्ही जाऊन छान मस्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा कुठला ड्रेस तुम्हाला हवा आहे. सो त्यानुसार तुम्ही बघू शकता. सो चला, आय होप तुम्हाला ही शॉपिंग आवडली असेल, हा हॉल व्हिडिओ आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी फर्स्ट टाइम असा हॉल व्हिडिओ केलेला आहे. फर्स्ट टाइम इन द सेन्स कुर्ता आणि याच्याशी रिलेटेड. सो चला, आय होप तुम्हाला हा हॉल व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.